नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमी सरळ सेवा या युट्यूब चॅनलवर मी ऋषाली होनराव तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. बघा, आता राज्यसेवा दर्जाची म्हणजे गट ब ची नवी मुंबई महानगरपालिकेने सहाय्यक आयुक्त महानगरपालिका सहाय्यक आयुक्त महानगरपालिका हे पदाची ऍड काढलेली आहे आताच. ओके, सो एकूण पद याच्यामध्ये 7च आहे. म्हणजे मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच ही गोष्ट क्लिअर करते, 7च पदांसाठी जागा आहेत. कुठची पदं आहेत ती मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर बरेचसे लोक असं म्हणतील की बाबा इतकी कमी पदं आहेत, मग कशाला तुम्ही ऍड म्हणजे व्हिडिओ करताय, मग असं तसं हे त्या. बघा, ज्याला जिंकायचं असतं ना, ज्याला बसायचं असतं, त्याला एक पदही सफिशियंट असतं. एम आय राईट ऑर रॉंग? राईट. त्यामुळे माहिती असली पाहिजे सगळ्या गोष्टीची. आणि अनेक विद्यार्थी असेही आहेत की जे रिस्क उचलतात, प्रत्येक फॉर्म भरतात, ते कुठल्याच संधीला कमी लेखत नाही की माझं होईल का, मग असं होईल का, मग 7च जागा आहे मग मी बसेन का. अरे 700 जागांमध्ये तू बसला नाही तर 7 मध्ये बसणार नाहीस किंवा बसतील याची कोण गॅरंटी देतं का? कोणी ह्याची गॅरंटी देऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या समोर येणारी प्रत्येक संधी ही इक्वली इम्पॉर्टंट असते आणि आपण त्या संधीचा उपयोग केला पाहिजे. या अनुषंगाने हा व्हिडिओ मी इथे तयार केलेला आहे. 7 पदं आहेत. ज्यांना पूर्णपणे ऐकायचं आहे त्यांनी समजून घ्या. 5 ते 7 मिनिटच फक्त घेणार आहे, जास्त वेळ घेणार नाहीये तुमचा. आणि 7 पदं आहे. आय एम नॉट इंटरेस्टेड, आय एम नॉट एलिजिबल असा ऍटिट्यूड वाल्याने इथून व्हिडिओ स्किप केलात तरी चालणार आहे. ओके, थेट बोलते, स्पष्ट बोलते, कारण की हा प्लॅटफॉर्म फक्त कोणासाठी आहे, तर जो ध्येयाने झपाटलेला आहे. आणि ध्येयामध्ये येणाऱ्या प्रत्येक संधी ही तेवढीच महत्वाची असते जेवढा प्रत्येक श्वास आपल्यासाठी महत्वाचा असतो. समजलं? सो सुरू करूया. बघा, आता एक महत्वाची गोष्ट, कोणती पदं आहे जे मी तुम्हाला आता सांगितले ना, सॉरी इकडे 5 पदं व्हायला पाहिजे होती. सहाय्यक आयुक्त ज्याच्या पगाराची श्रेणी आहे म्हणजे सॅलरी स्केल S16, याच्या 5 जागा आहेत. बघा किती आहे सॅलरी स्केल, तर बाळांनो ही चालू होते 45,000 ते 1,42,000 पर्यंत याची सॅलरी स्केल आहे. म्हणजे गट ब च्या जागा आहेत, लक्षात घ्या. आणि राज्यसेवा लेवलचा दर्जा आहे. एकच परीक्षा, मुलाखत नाही, हेही समजून घ्या. एकच परीक्षा द्यायची आहे आणि हे पद मिळवायचं. त्याच्यानंतर महापालिका आयुक्त S15 म्हणजे हे चालू होतं बाळांनो 42,000 ते 1,32,000 एवढा याचा सॅलरी स्केल आहे. याची एकच जागा आहे. सहाय्यक निधी अधिकारी S15 सेम 42 ते 1,32,000 त्याची सुद्धा एक जागा आहे. सो ओव्हरऑल बघितलं तर ही जी ऍड आहे ही फक्त 7 पदांसाठी आलेली आहे. ठीक आहे, पण एक परीक्षा, मुलाखत नाही आणि गट ब अशी संधी कुठच्याच महानगरपालिकेने आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये काढलेली नव्हती. अशी जाहिरात नव्हती, ही पहिली आहे. त्यामुळे आपल्याला सक्सेसचे चान्सेस जास्त आहे. आता ह्याच्यातल्या काही बेसिक गोष्टी आहेत, मी तुम्हाला त्या क्लिअर करणार आहे. ओके, सोपं आहे, समजून घ्या. पहिली गोष्ट, ह्याचा अर्ज कधी सुरू होणार आहे, तर ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. 5/1/2006. बघा, नवीन वर्ष नवीन संधी है ना. 5/1/2026 ते 4/2/2026 पर्यंत जागा आपल्याला फॉर्म भरायचे आहेत ऑनलाईन. नवी मुंबईच्या वेबसाईट वरती जागा ऑन होणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज भरण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर परीक्षा ऑनलाईन होणार आहे. फॉर्म पण ऑनलाईन आहे, परीक्षा पण ऑनलाईन आहे. ऑनलाईन होणार असल्यामुळे इथे एमपीएससीचा संबंध येणार नाही, आपला संबंध येतो TCS मध्ये. ठीक आहे, ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम सध्या दिलेला नाही. आता इथे गंमत काय झाली म्हणजे, मागच्या वर्षीची जी महानगरपालिकेची जागा आहे ते कोर्टामध्ये म्हणजे त्या जागा रखडल्या आहेत. त्यामुळे कसं झालेलं की आता परत होईल का, हे होणार नाही, कारण त्या गट क गट ड च्या जागा होत्या. समजतंय? हा गट ब च्या जागा आहेत. त्यामुळे इथे कोर्टात केस पडण्याची शक्यता अगदी तुरळक आहे. त्यामुळे निर्धास्त राहा. ठीक आहे. याच्यानंतर एक गोष्ट महत्वाची, अजून अभ्यासक्रम दिलेला नाहीये. पण मागची जी महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिकेची जी जाहिरात होती तेव्हा सुद्धा त्यांनी अभ्यासक्रम जाहिरातीत दिलेला नव्हता. त्यानंतर सिलेबस प्रॉपरली अपडेट करतात, हे त्यांचं विशेष आहे. ओके, मागच्या पण बघ, एक गोष्ट सांगते, जो कॉमन सिलेबस असतो ना बाळांनो, काय तर आपलं मराठी, ओके, इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, त्याच्यानंतर GK GS, हा, आणि एक आहे बौद्धिक चाचणी. ह्या 4 लोकांना ते टाळूच शकत नाही.
बरोबर आहे, म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे 4 घटक तर येणारच आहेत. ओके, आता ह्याच्यामध्ये ऍडिशनल काय येऊ शकतं, तर नवी मुंबई घटकासंबंधी विशेष माहिती हा एक घटक येऊ शकतो. कायदे काही असतील तिकडचे MMRDचे वगैरे जे कायदे असतात त्याच्याशी संबंधी येऊ शकतो. RTI RTS लोकसेवा हक्क अधिनियम जो आहे त्याच्याशी संबंधित येऊ शकतो. मी एक एक्सपेक्ट सांगते. ओके, पण बाळांनो लक्षात घ्या, ओव्हरऑल अभ्यासक्रमाचा 60% पोर्शन इकडे असणार आहे. ओके, 60%वर काम करायला सुरू करा. बाकी ह्याच्याशी रिलेटेड अपडेटेड अभ्यासक्रमाशी संबंधित कोणतीही माहिती आली तर नक्कीच या चॅनलवर टाकणार आहोत. पण पुढे जाण्याआधी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे ह्या माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. ठीक आहे, आता एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती समजून घ्या. काय म्हटलंय, पात्रता. पात्रता ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेली आहे की कोणत्याही विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, क्लिअर, पदवी हवी आहे आणि त्यांना मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. म्हणून तर आपण म्हटलं की हे करा, अभ्यासाला सुरुवात करा, फोकस करा. हे बघा, मी आतापर्यंत जेवढं महानगरपालिका वगैरे ह्याचं बघितलं, RTI विचारलेलाच आहे बाळांनो. RTI सोडू नका, अभ्यास करायला लागा, RTS करायला लागा. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर काहीच प्रश्न नाही. वयोमर्यादा सेम ऍज युज्युअल, 18 वर्ष किमान. ओके, मग त्याच्यानंतर 38 ओपन, 43 कॅटेगरी, बरोबर. त्याच्यानंतर 45 कोण आहेत, तर दिव्यांग, प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त. ओके, आता ह्याच्यामध्ये जर का तुम्ही माजी सैनिक असाल, तुम्ही विशेषतः लक्षात घ्या, माजी सैनिकांनी याच्यामध्ये काय ऍड करायचं आहे, तर तुमचा जो काही सेवेचा कालावधी आहे प्लस 3 इयर्स. ओके, आणि जे काही अंशकालीन कर्मचारी होते, सरकारी कर्मचारी, त्यांना वयाची अट दिलेली आहे 55. बघा इथे लिहिते, माजी सैनिक तुमच्या सेवेच्या कालावधीला प्लस 3. ओके, आणि जे काही अंशकालीन कर्मचारी होते, म्हणजे कंत्राटी स्टाईलवर किंवा एखाद्या प्रोजेक्टसाठी वगैरे घेतलेले हे जे असतात, तर तुम्ही वयाच्या 55 वर्षापर्यंत जॉईन करू शकता, म्हणजे अप्लाय करू शकता. ठीक आहे, आता इथे काय झालेलं आहे, 7च जागा आहे, त्यामुळे एक्सपेक्टेड आकडा जो आहे तो 20 ते 25,000 30,000 एवढं ठीक आहे. पण ते सुद्धा जर का महानगरपालिकेला असं वाटलं वी आर नॉट एबल टू कंडक्ट दिस मच लेवल ऑफ कॅन्डिडेट्स एक्झाम, तर ते काय करणार, म्हणजे काय, प्रमाणापेक्षा जर का जास्त फॉर्म आले आणि एवढ्या लोकांची परीक्षा कंडक्ट करणं पॉसिबल त्यांना झालं नाही, तर ते करणार आहे शॉर्टलिस्ट. आता इथे एक महत्वाची सूचना लक्षात घ्या की अनुभव जो आहे ना तो त्यांनी इथे विचारलाच नाहीये. हा सगळ्यात म्हणजे फ्रेशर व्यक्ती इकडे एलिजिबल झालेली आहे. ठीक आहे, आणि आता शॉर्टलिस्टेड करायचं म्हणजे काय करायचं, तर लक्षात घ्या, कदाचित त्यांनी जाहिरातीमध्ये एक गोष्ट नमूद केलेली आहे की आम्हाला जर का वाटलं आणि हे करायचं असेल तर आम्ही अनुभव ऍड करू शकतो, आम्ही डिग्रीचे पर्सेंटेज ऍड करू शकतो, आम्ही एखाद्या विशिष्ट शाखेचीच डिग्री पाहिजे म्हणजे पदवी पाहिजे हे आम्ही नमूद करू शकतो. म्हणजे शॉर्टलिस्टचा क्रायटेरिया हा फॉर्म आल्यानंतर ठरणार आहे. क्लिअर, शॉर्टलिस्ट होऊ शकतं, प्रमाणापेक्षा जास्त अर्ज आल्यास शॉर्टलिस्ट होणार. तर शॉर्टलिस्ट म्हणजे काय हे तुम्हाला मी टेंटेटिव्हली सांगितलं. आता बघा इथे ही म्हणजे इथे कुठच्या प्रकारचं काय म्हणतात, वुमन एम्पॉवरमेंट किंवा वुमनवरती अन्याय वगैरे असता किंवा ह्या दुर्बल घटकावरती अन्याय असा काही प्रकार नाही. त्यांनी ते सगळे राईट स्वतःकडे ठेवलेले आहेत. समजलं. सो जर का माझं तुम्ही पर्सनली मत विचाराल, फॉर्म भरून ठेवा, आपण पुढचं पुढे बघू काय होईल कसं होईल ते. ठीक आहे, आणि एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक संधी ही सुवर्ण संधी आहे. कुछ नहीं मिला तो एक्सपिरियन्स तो मिलेगा, या ऍटिट्यूडने काम करा. समजलं. त्यामुळे अवश्य फॉर्म भरा. ओके, आणि अभ्यास पण करा. जे मी मागचे 4 घटक सांगितले ते कॉमनली असतातच. पुढे जाण्याआधी डायरेक्शन अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून ठेवा. खूप साऱ्या पोस्ट ची माहिती तुम्हाला इथे अवेलेबल करून देण्यात आलेली आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच. आपण आता इथे थांबूया, लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.